जोहार जोहार. तर आज तुम्ही 23 मार्चला इथे वाढवण बंदरच्या विरोधात मोर्चा घेऊन आलेला आहे. एवढा मोठा मोर्चा घेऊन आलेला आहे आझाद मैदानवरती. तर तुमची काय मागणी आहे सरकारकडून आणि तुमच्या वाढवण बंदर बद्दल काय विचार आहे? आज आम्ही आदिवासी समाज, मांगेला समाज, सर्व समाज एकत्र होऊन मुंबई येथे मोर्चा काढलेला आहे वाढवण बंदराच्या विरोधात. एवढा आम्ही विरोध करून सुद्धा सरकार काही त्याची दखल घेत नाही. आणि आम्हाला सरकारला एवढंच सांगायची इच्छा आहे की आम्हाला एवढ्या भूमिपुत्रांना तुम्ही वाढवण बंदर जर असेल तर आमचे भूमिपुत्र 120 गावं ही विस्थापित होणार आहेत. तसेच आमचे आदिवासी बांधव विस्थापित होणार आहेत. ते सुद्धा आमच्या आदिवासीवर फार मोठा घातक हल्ला आहे. आणि जिल्हा हा आमचा आदिवासी आहे तरी सुद्धा आम्हाला आज सरकारला वारंवार तक्रारी कराव्या लागतात, वारंवार आम्हाला उपोषण करावे लागतात, वारंवार आम्हाला मोर्चे काढावे लागतात. ही किती खेदाची बाब आहे. तसंच जोहार विचारात तर असं अजून बोरिवली नॅशनल पार्क मध्ये जे आदिवासी लोकांचं विस्थापन होत आहे त्याच्याबद्दल तुमचे काय विचार आहेत? सर्वप्रथम सगळ्यांना जोहार. आणि बोरिवली नॅशनल पार्क आणि पूर्ण मुंबईचा पट्टा, ह्या पट्ट्यामधील आपल्या आदिवासी मानवांची हा निर्दयी सरकार आपल्या आदिवासींना उद्ध्वस्त करत आहे. आणि खूप खेदाची बाब आहे, कारण की आदिवासी हा इकडचा मालक आहे आणि मालकालाच बेघर करत आहेत. तर आम्ही त्याच निषेधार्थ आज मुंबई येथे वाढवण बंदर विरोधी ह्या मोर्चामध्ये आज आम्ही आमचे प्रस्ताव घेऊन आलेले आहेत. आणि तेच प्रस्ताव आम्ही आज मंत्रालयामध्ये सादर करणार आहे. पालघर ही चौथी मुंबई होणार आहे असं सरकार सांगते. तर तुम्हाला काय वाटते, पालघर चौथी मुंबईच्या बद्दल झाली पाहिजे, नाही झाली पाहिजे आणि का? सर्वप्रथम जोहार, जय आदिवासी. तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे चौथी मुंबई, आज आमचा जो भूमिपुत्र आणि जो समाज आमचा तिथे वास्तव्यास आहे आणि तो पिढून पिढ्या तिथे राहतोय. आणि जसे ह्या पृथ्वीचा जन्म झाला तसं त्याचं उगम पावलेला आहे. तर चौथी मुंबईची आम्हाला गरज नाही. आज तुम्ही या मुंबईत तुम्ही आलात, तुम्ही मुंबई बघताय जिथं पाय ठेवायला जागा नाही. तसं आम्ही भूमिपुत्र ज्या जागेवर आहोत तिथं एकदम सुखी आनंदात सावरतोय, जगतोय. आमची संस्कृती आम्ही जपतोय. आणि ज्या दिवशी ही चौथी मुंबई आमच्याकडे येईल तेव्हा कुठेतरी आमची संस्कृती टाकली जाईल. आमचे जे परंपरागत ज्या काही आम्ही जे लग्न कार्य करतो, सगळ्या काही सुख म्हणजे सुखामध्ये असेल दुःखामध्ये असेल आमचा समाज एकत्र येतो, हे कुठेतरी टाकल्या जाईल. तर आमचा सदैव जोपर्यंत आमचा जीव आहे तोपर्यंत आम्ही ह्या चौथ्या मुंबईला आम्ही विरोधच करणार. जोहार. तुम्ही ठाण्यावरून आलेले आहेत आणि ठाण्यावरून म्हणजे आदिवासी बांधवांना फॉरेस्ट म्हणून उठवलं जात आहे. तर तुमचं काय प्रश्न आहेत सरकार, म्हणजे काय प्रश्न आहेत आणि तुमच्याकडे सरकारकडे काय मागणी आहेत तुमच्या? आता एकीकडे जर तुम्ही बघाल, आपले जे वनमंत्री आहेत त्यांनी सांगितलं आहे की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये जे आदिवासी आहेत ते संजय गांधी राष्ट्रीय नॅशनल पार्क होण्या अगोदर पासून आहेत. आणि हे एकीकडे वनमंत्रीच म्हणतात की आदिवासी पूर्वीपासून आहेत. नॅशनल पार्क जे आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे नंतर बनलेलं आहे असं वनमंत्रींना सुद्धा माहित आहे, जग जाहीर असून. तरी ते म्हणतात की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये जे काही आदिवासी पाडे आहेत त्यांचं आम्ही पुनर्वसन करणार. पण मुळात आमच्या आदिवासी बांधवांचं म्हणणं काय आहे की आम्हाला पुनर्वसन नकोय. आमचा समाज पिढ्या इथे राहतोय, तर आम्हाला ज्या ठिकाणी आम्ही राहतोय आम्हाला तिथेच राहायचंय. जसं की 2006चा वन हक्क कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे तुम्ही आम्हाला जे काय आमचे वनपट्टे आम्ही शासन दरबारी दाखल केलेले ते मंजूर करून द्या. आमचे घराचे दाबे आम्ही शासन दरबारी दाखल केलेत ते मंजूर करून द्या. ते मंजूर करायचं बाजूला राहिलं आणि शासन आमच्यासाठी आम्हाला एकीकडे शासन आदिवासी समाजासाठी वेगवेगळ्या योजना आणतो, वेगवेगळ्या सुविधा आणतो, परंतु ते नको आम्हाला. जे आम्हाला कायद्याने दिलंय ते आम्हाला. आणि आम्हाला पुनर्वसन काही नको. आम्ही पिढ्यानपिढ्या आमचा समाज जिथे राहतोय आम्हाला तिथेच राहायचंय, तिथून आम्हाला कुठेही जायचं नाही. ही आम्हाला शासन दरबारी मागणी आहे आमची.
आणि तुमचे चौथी मुंबईचे पालघरमध्ये वाढवण बंदरच्या बद्दल आणि चौथी मुंबईच्या बद्दल काय विचार आहेत? वाढवण बंदर आहे जे चाललोय हे संपूर्ण त्याचा जर तुम्ही आराखडा बघाल तो आपल्या पूर्ण समुद्रासाठी म्हणावा तो पूर्ण घातक आहे आणि त्याची जी पाहणी किंवा त्याला जे पर्यावरणाला अनुसरून जसं पाहिजे तसं न होता शासन जबरदस्ती हे वाढवण बंदर कोणाच्या तरी एखाद्या मोठमोठ्या उद्योगपतींना मोठं करण्यासाठी हे तयार केलं जात आहे. त्याच्यामध्ये आपल्या सर्वसामान्यांचा काही फायदा होणार नाही. तर हे विनाशकारी प्रकल्प कुठेतरी रोखले पाहिजेत आणि त्याच्यासाठीच आज आम्ही या ठिकाणी संपूर्ण ठाणे म्हणा किंवा पालघर म्हणा संपूर्ण आदिवासी बांधव या ठिकाणी आम्ही उपस्थित झालोय आणि या विनाशकारी प्रकल्पांना आमचा विरोध आहे. त्याचे प्रश्न आहेत आदिवासी बांधवांचे, त्यांना तिकडनं विस्थापित करायला मागतात की त्यांना बिल्डिंग मध्ये राहायला देतील, कारण तुमच्या जागेवरनं गावातून जंगलातून उठवतील. तर तुमचं त्याच्यावरती काय आहे की तुम्हाला सरकार तुम्हाला बिल्डिंग देत आहे राहायला पण तुम्हाला जागेवर उठवत, त्याच्याबद्दल तुमचं काय विचार आहे? आमचा आदिवासी बांधव बिल्डिंग मध्ये राहूच शकत नाही. म्हणजे जो जंगलातून जे काय मिळेल त्याच्यावर जगणारा जो बांधव आहे तो बाहेर येऊन जगू शकत नाही आणि जे ज्याच्याकडे गाई वासरं बकऱ्या जे आहेत त्या बिल्डिंग मध्ये जाऊन तो ठेवू शकत नाही. त्याला जे आहे गाव साधं राहणं तेच त्याला सूट होणार आहे. आणि सरकार तुम्हाला सहकार्य देत नाही मग त्याच्यामध्ये पण तुम्ही तरी पण मोर्चे काढत तर तुम्ही काय सरकारकडे अजून काय मागणी करतील? मागण्या म्हणजे जसं आहे तसं राहू द्या, आम्हाला काही चेंज नाही पाहिजे. म्हणजे जी पाहिजे ती सुविधा देत नाही आणि जे नको ते आम्हाला थोपतात. त्याच्यापासून आम्हाला म्हणजे त्याचाच आक्रोश आहे. आम्हाला ज्या ज्या सुविधा पाहिजे त्या तुम्ही द्या, बाकीच्या काही गरज नाही. म्हणजे सरकार त्यांच्या भल्याच्या हिशोबानेच विचार करतं असं आम्हाला वाटतं.